जिद्द असणं फार गरजेचं आहे, चिकाटी असणं फार गरजेचं. ती नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि चिकाटी जर शिकायची असेल ना साहेब, तर ती तुम्ही एखाद्या राजकारण्याकडून शिकायला पाहिजे. तुमच्या दारात येऊन ते हातापाया पडतील इलेक्शनच्या अगोदर, नंतर मला काही कल्पना नाही, याच्यावर बोलणार नाही. कारण प्राईम मिनिस्टर ऑफ इंडियाना मी जवळजवळ ऑब्जेक्शनेबल एक लेटर लिहिले, त्याचे 4 करस्पॉन्डन्स त्याचे प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये माझ्याशी चालू आहेत. आपल्यात लिहिण्याची धमक आहे, आपण लिहू शकतो, आपण लिहिलं पाहिजे, ही गोष्ट सत्य आहे. त्याच्यानंतर जवळजवळ 17 वर्ष सिद्धार्थ महाविद्यालय, आंबेडकर लॉ कॉलेज, नालंदा कॉलेज या इथे मी लॉच्या विषयानं मुलांना शिकवलेलं आहे. LLMचे लेक्चर्स घेतलेले, LLM बाय रिसर्च जवळजवळ 22 विद्यार्थी माझ्या अंडरमध्ये झालेले आहेत. आणि त्या 22 विद्यार्थ्यांमध्ये 3 मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट होते, एक ॲडिशनल पोलीस कमिशनर होती आणि ॲडिशनल पोलीस कमिशनर त्या पुण्यामध्ये आहे. अशा अनेक 22 लोकांनी त्यांनी रिसर्च केलेलं आहे. राजस्थान युनिव्हर्सिटीचा मी PhD गाईड होतो. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये LLB 3rd इयरचा पेपर सेटर चेअरमन मी तो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी काय सांगतो, हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे सगळं करत असताना आता एक प्रोफेसर आणि दुसरा पार्ट असा की मी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 30 वर्ष सर्व्हिससुद्धा केलेली आहे आणि आय रिटायर्ड ॲज अ सिनियर ब्रांच मॅनेजर. उत्तम रेडकर साहेबसुद्धा तिथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून रिटायर्ड झालेले आहेत. आणि उत्तम रेडकर साहेब, आम्ही एक संघटना चालवतो, ती संघटना होती त्यावेळेस ती ऑल इंडिया SC बुद्धिस्ट LIC एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन. त्याचे जवळजवळ 25,000 मेंबर अख्ख्या भारतात होते आणि त्या संघटनेचा मी ऑल इंडियाचा जनरल सेक्रेटरी होतो. आता आम्ही रिटायर झाल्यानंतर दुसरी संघटना सुरू केली आहे. त्या संघटनेचे पदाधिकारी उत्तम रेडकर होते, संपूर्ण गोवा उत्तम रेडकर सांभाळायचे आणि उत्तम रेडकर झोनल कमिटीवर सुद्धा आले होते. आणि आता आम्ही पेन्शनर एम्प्लॉईज ऑफ लाईफ इन्शुरन्स शेड्यूल कास्ट शेड्यूल टाईप वेलफेअर असोसिएशन नव्याने सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये उत्तम रेडकर जॉईंट सेक्रेटरी आहेत. आणि खरोखर कौतुक करण्यासारखी गोष्ट, उत्तम रेडकर गोव्यात राहणारा माणूस, मी मुंबईत राहणारा माणूस, आमचं हे लायसन नाही. खरं उत्तम रेडकर म्हणजे एक चळवळ आहे, शब्द फार महत्त्वाचा, बुजून वापरून वापरतो मी. कुणाची परवा नाही करत. कारण मी बऱ्याचशा पॉलिटिकल पार्टीच्या लोकांवरती बरेचसे ॲलिगेशन्स केले जे नाही ते नाही आहे. मला एक गोष्ट चांगली आवडली की ते आपले देसाई साहेब ज्या पद्धतीने बोलवते, ही नेवर बॉदर अबाउट एनीबडी, जे सत्य आहे ते सत्य आहे, हे त्यांच्यासमोर ठेवलं आहे. आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये आपण उल्लेख केला, कारण मला एक खरोखर कौतुक करण्यासारखं वाटतं की आपल्यासमोर जे असलेले जे स्वातंत्र्य सैनिक आहेत, फ्रीडम फायटर, या स्वातंत्र्य सैनिकांचा मी इतिहास खूप वाचलेला आहे. तुम्हाला कधी माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण गोवा जे राज्य आहे त्या गोव्यावर सगळ्यात पहिल्या मौर्यांचं हे होतं, सत्ता होती. त्याच्यात गुप्ता डायनेस्टी आली आणि त्याच्यात 1510 पोर्तुगीज आपल्या इथं आली आणि जवळजवळ 450 वर्ष म्हणजे 1961 पोर्तुगीज हे त्याचं अंमलबजावले होते. त्याचं गव्हर्निंग इथं चालू होतं. आणि आजही बघा, ते गेल्यानंतर सुद्धा तुमच्या इथे पोर्तुगीज लॉ लागलेला आहे. पोर्तुगीज लॉ साहेब मला वाटतं हटवायला पाहिजे, कारण तुम्ही भारतीय आहात. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं तर प्रथम मी भारतीय आहे आणि शेवटी देखील भारतीय आहेत. आणि गोवा खऱ्या अर्थानं 1961 खऱ्या अर्थानं गोव्याची जी मुवमेंट सुरू झाली ती 1946 त्याला जास्त जोर घेतला, कारण 1947 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं, इंडिपेंडन्स डे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की इथे जे स्वातंत्र्य सैनिक होते त्या स्वातंत्र्य सैनिकांचा मी डाटा गोळा करण्याचा प्रयत्न केला इथे येण्यापूर्वी. तर त्यांना असं बेसिकली सांगता नाही आलं की किती सैनिकांचा मृत्यू झाला, किती स्वातंत्र्य सैनिकांचा मृत्यू झाला म्हणून. तर साधारण ते मला 50 ते 100च्या दरम्यान काहीतरी असेल असं वगैरे. पण तुम्हाला एक उदाहरण द्यावं असं वाटतं मला, कारण फार महत्त्वाचं आहे, कारण हे माझ्या संबंधित आहे. कदाचित त्यांना माहीत असेल की मला माहिती आठवते असेल. उत्तम दानी नावाची व्यक्ती नाशिकची होती सर. उत्तम दानी तुमच्या फ्रीडम फायटरसाठी ती आली होती. आणि त्यावेळेस तुमच्या पुण्याचे नागरगोडे, गाडगीळ आणि मृणाल गोरे हे जनसंघाचे या इथे फ्रीडम फायटिंगमध्ये उतरलेले. आणि ते उत्तम दानी जे 20 वर्षाचे असताना त्यांनी ह्या मुवमेंटमध्ये उतरलेले. त्यांच्या पोटामध्ये पोर्तुगीजांनी गोळी मारली होती, ती गोळी पोटात अडकली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना गोव्यातून नेलं, पुण्याला हलवण्यात आलं. आणि पोर्तुगीज त्यांना शोधत होते. आणि हा माणूस अशा परिस्थितीतून वाचला आणि पुण्यामध्ये गेला. आणि पुण्याला गेल्यानंतर तो नाशिकला शिफ्ट झाला. नाशिकमध्ये ख्रिश्चन समाजाची ख्रिस्ती नर्स तिथे होती आणि ती नर्सने त्याची शुश्रूषा केली आणि त्या नर्सबरोबर त्यांनी लग्न केलं. आणि ते त्या 20 वर्षांत पुढे 50 वर्ष आणखी जगले आणि जवळजवळ 2002च्या आसपास त्याचा मृत्यू झाला. आणि हे जे उत्तम दानी ते माझे स्वतःचे सख्त मामा आहेत.
म्हणून मी हा उल्लेख केलेला आहे. कारण स्वातंत्र्य मुवमेंट जी आहे, स्वातंत्र्य चळवळ जी आहे, कारण एखाद्या बंदुकीच्या निशाणासमोर उभं राहणं एवढं सोपं काम नाही आहे ते. आणि म्हणून भगतसिंग सारखी माणसं या देशामध्ये जन्माला आजही येणं फार गरजेचं आहे. कारण आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर मी बोलणार नाही. गोव्यातला कोणता मिनिस्टर, कॅबिनेट मिनिस्टर इथे आहे मला माहीत नाही, पण विकासाचं क्षेत्र जे आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण गोवा हे एक पर्यटन स्थळ आहे, अतिशय चांगलं आहे. आणि या गोव्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब अशी की मी मगाशी म्हटलं जवळजवळ 16 ते 17 लाख लोक इथे आहेत, पण गोव्यामध्ये इंडस्ट्रियलायझेशन नाही आहे. त्याच्यामुळे कदाचित गोवा अतिशय नैसर्गिकरित्या इथे आपल्याला हवा मिळते असं. परंतु ह्या गोव्यामध्ये जे स्वातंत्र्य सैनिकांनी जे संघर्ष केला आणि ती लढाई केली ती अतिशय महत्त्वाची आहे. स्वातंत्र्य सैनिकांचं लोण संपूर्ण भारतामध्ये पसरण्याचं ते असं सांगितलं गेलं की विजय आर्मी या नावानं इथे मुवमेंट झाली आणि गोवा, दमण आणि दीव या 3 ठिकाणी पोर्तुगीजांचा त्यांचा फडशा पाडण्यात आला आणि पोर्तुगीजांना हरवलं गेलं आणि आपला गोवा, दीव आणि दमण खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाले. इट इज अ टेरिटरी. पण 1961 साली जेव्हा गोवा स्वतंत्र झाला, कारण खरोखर मी सांगतो की स्वातंत्र्य मिळणं इतकं सोपं काम नाही आहे. कारण ज्यांनी बंदुकीच्या टोकावरती आहे सत्ता प्रस्थापित केलेली आहे त्यांना नामोहरम करणं म्हणजे खरोखर आय सॅल्यूट टू दी ऑल फ्रीडम फायटर्स जे माझ्यासमोर आहेत आणि जे नाहीत त्यांना मी खरोखरच सॅल्यूट करतो. कारण सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे, महत्त्वाचं जे माझ्याकडे तुमच्याशी शेअर करणं माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की 19 डिसेंबर 1961 रोजी तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं तर स्वातंत्र्य मिळणं फार सोपं आहे असं नाही, पण तरी मिळालं. ज्यांनी कष्ट केले, ज्यांनी आपल्या रक्ताचे पाठ वाहिले ते स्वातंत्र्य तुम्हाला टिकवणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर तुम्हाला या भारताच्या संविधानाला पूर्णपणे पाळलं पाहिजे. एक वेळ अशी होती की भारताच्या संविधानावरती बराच रोख केला जात होता की संविधान बदलले जायगा, हे करेगे, तर राजकीय पक्षाचं ते काय असेल ते. पण मी तुम्हाला एक सांगतो, एक प्राध्यापक या नात्यानं, कारण मी लॉला शिकवलेलं आहे, आला तरी भारताचं संविधान बदलता येणार नाही, की फंडामेंटल बेस कधीच बदलता येणार नाही, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आज आमच्या समोर बसलेली जी मुलं आहेत, या मुलांच्याबद्दल मला सांगावंसं वाटतं की तुम्ही बाळांनो एक लक्षात घ्या, सध्या तुम्ही शिकतात त्या याच्यात शिकत आहात, त्या वयामध्ये शिकत आहात, त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कारण 10वी आपल्यासाठी महत्त्वाची आहे, 12वी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. 12वी नंतर ग्रॅज्युएशन असतं आणि कुणाला जर स्किल्ड वर्कर व्हायचं तर स्किल वर्कर म्हणून ITI वगैरे करू शकतो, तो भाग निराळा आहे. परंतु हायर एज्युकेशनसाठी जाणं फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही जर हायर एज्युकेशन करू शकला नाहीत तर मला असं वाटतं, आणि तर तुम्ही कुणी असं म्हणता कामा नये की आम्ही गरीब आहोत, आमची कॅपॅसिटी नाही आहे, असं काहीच नाही आहे. सगळ्याकडे प्रोव्हिजन आहे, फक्त प्रोव्हिजन शोधल्या पाहिजे आणि आपण आपलं काम पूर्णपणे करता आलं पाहिजे. काहीतरी आपल्याकडे असल्याशिवाय कोणी करत नाही. पण सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की ज्यावेळेस गोव्यामध्ये आलो ते पोर्तुगीज लॉ म्हटल्यावर तुम्हाला पूर्ण पोर्तुगीज लॉ वाचावा लागला. आणि आजही पोर्तुगीज लॉमध्ये फॅमिली लॉ तुमचा, प्रॉपर्टी लॉ तुमचा, क्रिमिनल लॉ तुमचा, हे संपूर्णपणे तुम्हाला पोर्तुगीज लॉप्रमाणे करावं लागतं. तसं साहेब मगाशी म्हणाले की त्यावेळेस मार्शल लॉ होता, म्हणजे आणि मार्शल लॉ म्हणजे कुणाचं ऐकायचं नाही, त्याला उडवून टाकायचं. सरकारच्या विरुद्ध देशद्रोह केला तुम्हाला मारून टाकायचं, ही पद्धत तिथे होती. आणि या 450 वर्षाचं ज्याने आपलं पाय रोवलेलं आहे, तिथे आपली सत्ता रोवलेली आहे, त्या लोकांना इथून घालवणं इतकं सोपं काम नव्हतं. आणि म्हणून या स्वातंत्र्य सैनिकांनी जे केलेलं आहे ते खरोखरच आपण कधी आयुष्यात विसरता कामा नये. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं की पोर्तुगीज लॉ जो आहे, हा पोर्तुगीज लॉ आताही इम्प्लिमेंट केला जातो आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली आणि गोवा स्वतंत्र झाला 1961 साली. पण आपल्या इथे इंडियन लॉज आपल्या इथे इम्प्लिमेंट गोव्यामध्ये इतका उशिरा, एवढं सोपं नाही आहे. कारण इथलं कल्चर तसं आहे, इथली हिस्ट्री तशी आहे, इथलं गव्हर्नन्स तसं आहे. कारण पोर्तुगीजांचा आपल्या डोक्यावरती पगडा बसलेला आहे, त्याला हळूहळू काढताना वेळ लागणार आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो की आज नाही तर उद्या हळूहळू का होईना संपूर्ण इंडियन लॉज, जे काय आपले लॉज अख्ख्या भारतात वापरले जाते ते इम्प्लिमेंट केले जातील. माणूस स्वतःच्या घराचा देखील विचार करत नाही. समाजसेवा करत असताना तो हाही विचार करत माझा मुलगा काय करतो म्हणून. आणि म्हणून समाजसेवा करत असताना जी आई असते त्या घरामधली ती फार महत्त्वाची आहे. आणि ती आई ज्या पद्धतीने आपलं कार्य निभावून घेत असते त्या आईला आपण खरोखर विसरता कामा नये. माझ्या घरात सुद्धा मी तुम्हाला सांगतो, आम्ही सामाजिक चळवळीमधली माणसं आहोत, संघर्ष केलेला आहे. लास्ट इयरला सोपं नाही आहे ते. आणि सरकारच्या विरुद्ध बोलायची तुमच्यात गट्स असले पाहिजेत. आम्ही ज्यावेळेस संघटनेत काम करत असताना उत्तम रेडकर वगैरे आम्ही सर्वजण, आम्ही प्राईम मिनिस्टर ऑफ इंडियाला पत्रव्यवहार करतो, आम्ही प्रेसिडेंट ऑफ इंडियाला पत्रव्यवहार करतो,
आम्ही पार्लमेंट कमिटी चेअरमनला व्यवहार करतो. जितके MP आहेत त्यांच्याशी बसतोय. स्वतः मी 17 MP बरोबर पार्लमेंट हाउसमध्ये डिस्कशन केलेलं आहे. काम हर एक अपने अपने तरीके से काम कर रहे हैं और उनका सम्मान होना काफ़ी जरूरी होता है. उनका सम्मान होना काफ़ी जरूरी होता है. उनका सम्मान इसलिए नहीं किया गया, सम्मान उनका इसलिए किया कि जो कार्य वो कर रहे हैं वो निस्वार्थ कार्य कर रहे हैं और मेरा सम्मान हो करके कभी नहीं करते कार्य. एम आय राईट और रॉंग? आणि म्हणून ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. काय कुणाला वाईट वाटतं काय आपल्याला फरक पडत नाही, कारण आपण कोणाची माफी मागत नाही आणि आपल्याला कुणी माफ करावं अशी माझी इच्छाही नाही आहे. कारण दुसरी महत्त्वाची गोष्ट की सामाजिक कार्यकर्ता जो आहे, या सामाजिक कार्यकर्त्यांना माझं एक सांगणं आहे की आपण ज्या ज्या परीने काम करत आहोत त्या कामाच्या कक्षा आपल्या कशा वाढतील याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुम्ही सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे तुमचा सगळ्यात जास्त उपयोग जर कोण करून घेत असेल तर राजकारणी करून घेतात. हे विसरता कामा नये. असं आहे की आम्ही चळवळीतले आहोत, आम्ही मोमेंटमधले आहोत आणि आमची संघटना पूर्वीची जी होती त्या संघटनेत अतिशय दबदबा होता. आता आम्ही त्या पदावर नाही, नवीन इलेक्शन आम्ही रिटायर्ड आम्ही राहू शकत नाही. पण त्या संघटनेमध्ये मोठी चुरस आहे, त्या संघटनेत मोठी चुरस आहे. मी ज्यावेळेस यायचो संघटनेत अख्ख्या भारतभर फिरायचो तर मला एअरपोर्टपासून तिथे गाडी असायची, सगळं काय असायचं, लोक करता ते जत्ता माझ्यावर असायचा तिथे. पण आता आमचा जो जनरल सेक्रेटरी आहे तो स्वतःला केजरीवाल समजतो. आता केजरीवालचे गुणधर्म वेगळे आहेत, त्याचे वेगळे आहेत. तो स्वतःला केजरीवाल समजतो आणि तो अशा पद्धतीने काम करतो. त्याला मॅनेजमेंटही घाबरत नाही, त्याला कुठल्या गव्हर्नमेंटची लोकही त्याला विचारत नाहीत. अशीच बुजगावणे आपल्याला नको आहेत. तुम्हाला जर हवे असेल नेतृत्व करणारे तर देसाई साहेबांसारखे नेतृत्व शोधा. शिक्षक बसलेले माझ्या बाजूला, मॅथ्सचे गणिताचे शिक्षक आहेत. त्यांनी सांगितलं जवळ 8 वर्षामध्ये एकही माझा विद्यार्थी गणितात नापास झाला नाही. हे त्यांचं अचिव्हमेंट आहे. एका शाळेमध्ये मला भाषण करायला बोललो होतं साहेब. तिथे एक नगरसेवक देखील आला होता आणि तो नगरसेवक तिथे आल्यानंतर पाऊस पडायला लागला अचानक. नगरसेवक भाषणाला उभा राहिला साहेब. 15 ऑगस्टचा दिवस होता. पाऊस पडायला लागला. मग तो नगरसेवक चुळबुळ करायला म्हणजे त्याला बाजूला, तो पटकन आतमध्ये वर्गामध्ये गेला भाषण सोडून. आणि मग त्याच्यानंतर ती बिचारी मुलं त्या जमिनीवरती ओलं सगळं झालेलं तर त्याच्यावरती बसून राहिले होते. आता विद्यार्थी उठू शकत नाही कारण बाई आपल्या ओरडतील, शिक्षक ओरडतील. मग अशा परिस्थितीमध्ये मग आमच्यातलं एक जण म्हटलं की साहेब आता काय करायचं, तुम्ही एक काम करा, एका वर्गामध्ये माईक घ्या, तिथून भाषण करा. अरे म्हटलं असं कसं काय होणार नाही, मी भाषण केलं, लोकांनी मला पाहिलं तर पाहिजे कोण बोलते म्हणून. आणि मी ज्यावेळेस परत ठीक आहे चला मुलांना काहीतरी कळलं, सगळे मुलं वर्गात बसले आणि मी माईक घेता पाऊस गेला. म्हणजे पावसाला कळलं की बाबा ह्या मुलांसाठी याला बाहेर आलं पाहिजे. पाऊस गेला आणि मग तो नगरसेवक म्हणतो अरे थांबा पहिला माझं भाषण आहे. अशा लोकांना कधी उभं करू नका. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, आपली मुलं, कारण आमच्या इथे बरेचसे मोठे मोठे पदाधिकारी राजकीय पक्षाची लोक आहेत, सरकार दिवसात दिलेलं आहे की स्वतःची हे बनवा, डिग्निटी बनवा, क्रेडिट बनवा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की या देशाला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, कारण गोवा हे उशिरा भारतामध्ये सामील झालेलं आहे, दीव दमण पण सामील झालेलं आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याचा आपल्याला अभिमान आहे की आपण गोवा जे इथे सुरक्षित आहोत, आनंदी आहोत, त्या फ्रीडम फायटरमुळे झालेले आहे. आणि आपल्या भारताच्या आर्मीची तयारी, विजय आर्मी त्याला म्हणतात. आणि ते एक लिबरेशन आर्मी म्हणून पण फॉर्म केली होती त्या लोकांनी, फ्रीडम फायटर लोकांनी. हे तुम्हाला कदाचित माहिती आहे की मला माहीत नाही. परंतु माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही गोव्याचे आहात, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं तुम्ही भारतीय आहात. कारण या देशाची जी क्षमता आहे, ताकद आहे. कारण महासत्ता होणार आहे म्हणतायत, झाली पाहिजे. महासत्ता नाही झाली तरी आपण बॉटम लेवल आपली कामं केली पाहिजे, लोकांना जागृत ठेवलं पाहिजे. अशा प्रकारे अनेक गोष्टी आपल्यासमोर आहेत. आणि म्हणून जाता मित्रांनो मी एवढंच म्हणेल की आज उत्तम रेडेकरने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या आयोजित कार्यक्रमाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण तो स्वतः एवढी मुवमेंट चालवतो आहे. त्यांची मुलगी इथे बसलेली आहे, तिला देखील त्यांनी जो आदर्श दिलेला आहे की बाबा काम करायचं, समाजाचं काम करायचं आहे. कारण म्हणा तुम्ही पुन्हा नवीन तुमचा जन्म झालेला असेल आणि अशी संस्था, कार्यकर्ते उत्तम रेडकर स्वतः याच्यासाठी कष्ट करत आहेत. आणि या कार्यक्रमाला उत्तमने जे स्वातंत्र्य सैनिकांना बोलला, हा खरोखर उत्तम साहेब बाखाणण्यासारखा प्रश्न आहे. ते लहान मुलांनी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. आणि हा आदर्श डोळ्यासमोर ठेवत असताना आपल्याबरोबर देशाची प्रगती कशी होईल, या गोव्याची प्रगती कशी होईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून मुलांनो
शिक्षण हा फार महत्त्वाचा पाया आहे. कार्यकर्ते असतात कारण शिक्षक 10वीपर्यंत शिकवतो, प्रोफेसर ग्रॅज्युएशनपर्यंत शिकवतो, पण पुढे जे माणसं असतात ते सामाजिक चळवळीमध्ये येणार आहेत, समाजकार्यामध्ये पुढचं ते तुम्हाला त्यांना आयुष्य द्यायचं आहे, ती तुमची चळवळ आहे. आणि मित्रांनो, आज मला या ठिकाणी बोलवलं आणि मी आलो आणि उत्तम रेडकर साहेबांनी त्याच्या शब्दाला मी टाळू शकत नाही. आणि तुम्हाला सर्वांचा मला इतका आनंद झालेला आहे की इतके सगळे स्वातंत्र्य सैनिक माझ्यासमोर बसलेले आहेत. आणि या स्वातंत्र्य सैनिकांच्या बाबतीमध्ये मी एक आदर्श म्हणून सांगेल की तुम्ही जो आदर्श आमच्या डोळ्यासमोर ठेवला साहेब, एक वेळ अशी येईल कदाचित माझ्यासारखा माणूस, उत्तम रेडकरसारखा माणूस राजकीय चळवळीमध्ये सुद्धा जायला कमी करणार नाही. कारण आज सामाजिक चळवळीपेक्षा राजकीय चळवळीची जास्त गरज आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि इतकं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.